नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण? 21 डे वेट लॉस चॅलेंजचा आजचा दिवस आहे 15. तर आपण कालच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की आपलं वजन स्टक झालेलं होतं. तर ते कसं स्टक तोडायचं हे कालच्या व्हिडिओमध्ये, पण त्याचा आजचा रिझल्ट हा आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणून आजचा पण व्हिडिओ स्किप करायचा नाही. म्हणून आजचा व्हिडिओ बघा की माझं वेट स्टॉक मी कशा प्रकारे तोडल्याने रिझल्ट, आजचा रिझल्ट. आणि आज पण माझा दुसरा दिवस आहे डिटॉक्स. मी कंटिन्यू डिटॉक्स करत आहे. आणि काय करत आहे, का नाही करत आहे, तुम्ही करायचं का नाही, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून पुढे व्हिडिओमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. नेहमीप्रमाणे आपल्या सकाळची सुरुवात सकाळी 5 वाजता झालेली आहे. सगळ्यात आधी आपण कुलस्वामिनी कुलदैवत यांचं दर्शन घेतलेलं आहे. तसेच माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचं सुद्धा आपलं दर्शन झालं आहे. आज आपला डिटॉक्स डेचा रिझल्ट बघायचा आहे. मला तर खूपच उत्सुकता लागली आहे. चला पाहूया आज वजन किती आहे. 66.9 किलो. काल माझं वजन होतं 68.1 किलो, म्हणजे तब्बल 1 किलो 200 ग्रॅम वजन कमी झालंय. गेल्या एका आठवड्यापासून माझं वजन एका जागीच अडकलं होतं. शेवटी आज ते स्टक वेट तुटलं. खरंच माझा आनंद गगनात मावत नाही. डान्स करू का? डुगू डुगू डुगू. ठीक आहे, XYZ. चला आता पुढच्या रुटीनकडे आपण वळूया. मी आधीच गरम पाणी करून ठेवलं आहे. काल रात्री मी बडीशेपचं पाणी भिजत ठेवलं होतं. त्यातील 1 ग्लास मी वर्कआउटच्या आधी पिणार आहे आणि 1 ग्लास मी वर्कआउट नंतर. तसंच कोमट पाण्यात लिंबू घालूनही पिणार आहे. मी नेहमी सांगते, सकाळी उठल्या उठल्या शक्य असेल तेवढं 1 लिटर पाणी नक्की प्या. कोमट पाणी जमत नसेल तर साधं पाणी प्या, पण शरीराला दिवसाची सुरुवात हायड्रेशन होणे खूप महत्वाचं आहे, म्हणून पाणी प्या. हा, आणि हो, काल मी अनुराधा पाटील मॅडम तुमची कमेंट वाचली होती, पण काल चुकून मी अनुजा असं नाव घेतलं. मला अनुराधा पाटील बोलायचं होतं, पण चुकून अनुजा नाव घेतलं. कारण की तुम्ही मला हा प्रश्न केला होता की मला अशक्तपणा येतो. तुम्ही सकाळची सुरुवात गरम पाणी, कोमट पाणी ह्यांनी करा. 1 लिटर जर तुम्ही पाणी पिलं, आणि एक सांगायचं आता म्हणजे माझा अनुभव सांगते की स्टार्टिंगला आपण जेव्हा योगा वर्कआउट करतो थोडंसं अवघड जातं, पण आपण सकाळची सुरुवात बडीशेपचं पाणी, जिरा मेथीचं पाणी, ओव्याचं पाणी किंवा धण्याचं पाणी यापैकी कोणतीही डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकलो ना, त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, फ्रेश वाटतं आणि वर्कआउटही आपला खूप छान होतो. आणि पाणी पिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, उकडू बसूनच आरामात बसून स्किप 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 करून पाणी प्यायचं आहे. त्यामुळे पचनाला मदत होते. लिंबू पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक फायदे मिळतात. साधं पाणी मला सुद्धा एकदम 1 लिटर पिणं जमत नाही, म्हणून मी त्यात लिंबू घालते. त्यामुळे चवही येते आणि पाणी सहज प्यायला होऊन जातं. चला मग आता आपण सुरू करूया आपला नेहमीप्रमाणे योगा वर्कआउट. जे तुम्हाला आवडेल, तुमच्या आवडीचा योगा करा, वर्कआउट करा, बॉडी स्ट्रेचिंग करा, झुंबा डान्स करा. तुम्हाला जे आवडेल ती गोष्ट फक्त मनापासून करा आणि वेळ काढून करा. आज माझा डिटॉक्स डेचा दुसरा दिवस आहे. तुम्ही म्हणाल, मॅडम 2 दिवस सलग डिटॉक्स का करतेस? त्याचं कारण एकच आहे, माझं वजन स्टक झालं होतं. ऍटलिस्ट 1 हप्ता झालं माझं वजन स्टक झालं आहे. त्यामुळे मी फक्त यावेळी फर्स्ट टाइम सलग 2 दिवस डिटॉक्स करत आहे. पण आधीच एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, असं वारंवार करणं शरीरासाठी चांगलं नाही. जेव्हा तुम्ही 1-2 आठवडे किंवा 15 दिवस, महिनाभर व्यवस्थित डाईट वर्कआउट करून देखील तुमचं वजन काटा हलत नाही, तर त्यावेळीच डिटॉक्स हा पर्याय निवडायचा आहे, सलग 2 दिवसाचा. हे मी तुम्हाला वारंवार सांगते की ज्यावेळी तुमचं वजन स्टक होतं, वजन काटावरून तुमचं वजन हालत नाही, 2 दिवसात सांगते मी, 2 दिवसाचा डिटॉक्स तुम्ही निवडू शकता. पण कुणाकुणाला अशक्तपणा येऊ शकतो, कुणाला जुलाब लागू शकतात, लूज मोशन होऊ शकतं. पण ह्या गोष्टी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या बॉडीला जमत असेल तरच करा. माझ्या बॉडीला त्या गोष्टीची सवय झाली आहे, म्हणून मी करत आहे. मी अजून एकदा सांगते की डिटॉक्स फक्त स्टक झाल्यावरच करायचा आहे. आणि जर 2 दिवस नाही जमत,
स्टक वजन झालं असेल तर 1 दिवसाच्या डिटॉक्सने पण खूप फरक पडतो. तुम्ही माझा आजचा रिझल्ट बघितला असेल. आणखीन एक वेळ अशी येते की जेव्हा आपण लग्न कार्यात, समारंभात, वाढदिवस, पार्टी, एखादं फंक्शन असेल तिथे आपण जास्त खातो. म्हणजे केक खाल्ला, पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्लं, एनिथिंग तुम्ही काहीही खाऊ शकता. त्या दिवशी तुमचं वजन एका झटक्यात 1-2 किलो वाढतंच, कारण की तुम्ही कॅलरीज भरपूर खाल्लेले असतात. त्यामुळे तुमचं वजन वाढणार हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. त्यावेळी तुमचा 1 दिवसाचा डिटॉक्स तुम्हाला उपयोगी पडणार. चीटिंग डे झाल्यावरती दुसऱ्या दिवशी लगेच बिना मिठाचा डिटॉक्स डे करायचा असतो, कारण की तुमचं त्यामुळे वजन तुमचं मेंटेन होईल आणि तुमचं वजन वाढणार नाही. मग तुमचं वजन पण वाढणार नाही आणि वजन पण मेंटेन राहणार. आता समजा तुम्ही तुमचं वजन कमी करायला सुरू केलेलं आहे, तर आठवड्यातून एकदा 1 दिवस फिक्स करा की जेणेकरून तुम्ही तुमची बॉडी डिटॉक्स करू शकता. म्हणजे असं समजा की आपण 1 दिवस बॉडीला रिलॅक्स करत आहे, म्हणजे उपवास करत आहे. जर तुम्ही उपवास करत असाल त्या दिवशी पण तुमची बॉडी तुम्ही डिटॉक्स करू शकता. आपण 7 दिवसापैकी 6 दिवस खातो, तर 1 दिवस आपण आपल्या बॉडीला डिटॉक्स करायचं आहे. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी एक हा रामबाण उपाय आहे. म्हणजे महिन्यातून 4 दिवस डिटॉक्स होईल आणि वजन कमी करण्यास तुम्हाला मदत खूप चांगली भेटेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की वजन कमी करताना टेन्शन घेऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. फक्त सुरुवात करा, सातत्य ठेवा, परिणाम हळूहळू दिसायला लागतील. सुरुवातीला सगळ्यांना सांगत फिरू नका की मी वजन कमी करते, कारण अनेकदा लोक हसतात, टोमणं मारतात किंवा निराश करतात. माझ्या बाबतीत ह्या गोष्टी खूप कित्येकदा झालेल्या आहेत, पण मी थांबली नाही. आजही होतात माझ्याबाबत, तरी मी थांबत नाही. लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचा ध्येय महत्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर लक्ष द्या आणि तुमचा प्रवास हा शांतपणे सुरू ठेवा. एक ना एक दिवस तुमचा रिझल्ट भेटणार, ह्याची मलाही गॅरंटी आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा बदल हा सगळ्यांचा उत्तर असणार आहे, एवढी बात लक्षात ठेवा. चला आता मी सांगते माझ्या डिटॉक्स डे मध्ये मी आज दिवसभर काय काय खाल्लं. तुम्ही आधीच पाहिलं, वर्कआउटच्या आधी मी बडीशेपचं पाणी पिलं, वर्कआउट झाल्यानंतर पण मी तेच पाणी पिलं. पण एक गोष्ट, वर्कआउट झाल्यानंतर मी बडीशेपचं पाणी पिल्यानंतर अर्धा तास गॅप ठेवला. त्यानंतर मी बीट, आवळा, गाजर आणि पुदिना यांचा एक छान फ्रेश ज्यूस बनवून पिला आहे. हा ज्यूस फक्त वजन कमी करण्यासाठी नाही, तर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते आणि शरीरालाही भरपूर पोषण मिळते. आणि हो अनुराधा मॅडम, तुम्ही मला काल अशक्तपणाबद्दल विचारलं होतं ना, त्यामुळे मी वारंवार सांगते की डिटॉक्स करताना शरीराला योग्य पोषण मिळणं खूप गरजेचं आहे. बीटमुळे शरीरातील अशक्तपणा आणि थकवा कमी होण्यास मदत होते. गाजर आणि आवळा ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत. म्हणून डिटॉक्स करताना फक्त उपाशी राहू नका. शरीराला आवश्यक पोषण मिळेल अशा गोष्टी खा, म्हणजे वजनही कमी होईल आणि शरीरात कमकुवतपणाही जाणवणार नाही. चला मग आता मी एका बाजूला माझी कॉफी बनवायला ठेवलेली आहे. तुम्हाला कॉफी आवडत नसेल तर तुम्ही चहा, ग्रीन टी किंवा लो फॅट साधं दूध देखील घेऊ शकता. तुमच्या शरीराला जे सूट होईल ते तुम्ही पर्याय निवडा. आता दुपारसाठी मी माझी डिटॉक्स लस्सी बनवणार आहे. त्या लस्सीमध्ये मी अर्ध सफरचंद आणि एक इलायची केळ घालते. पण इलायची केळ किंवा सफरचंद महाग असेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही आपल्या नेहमीच्या 2 किंवा 3 साध्या केळ्यांचा वापर करू शकता. सफरचंद नसेल तरी चालेल. महाग फळ घेतली तरच वजन कमी होतं असं अजिबात नाही. वजन कमी करण्यासाठी महत्वाचं आहे सातत्य, महागडे पदार्थ नाही. म्हणून तुमच्या बजेटमध्ये जे उपलब्ध आहे त्यातूनच चांगला आणि पौष्टिक आहार घ्या. आज आणि हो, मी दिवसभर पाणी कसं पित आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे. मी एका मोठ्या बाटलीत 2-3 तुकडे काकडीचे टाकले आहेत, लिंबाचे काप टाकले आहेत, थोडे पुदिन्याचे पाने टाकले आहेत. त्यामुळे पाण्याला छान नैसर्गिक चव येते आणि दिवसभर मी 3-4 लिटर पाणी सहज पिऊ शकते. यामुळे आपल्या शरीराला चांगला हायड्रेट राहतं, त्वचेला नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते आणि थकवा किंवा अशक्तपणा कमी जाणवतो. डिटॉक्स डेच्या दिवशी तुम्ही इन्फ्युज वॉटर नक्की करून पहा. यामध्ये तुम्ही सब्जा देखील घालू शकता. त्यामुळे पाणी अधिक ताजेतवानं वाटतं आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटण्याची मदत होते आपल्याला.
आणि एक माझ्याकडनं छोटी सूचना आहे की ते पाणी आदल्या दिवशी नका बनवू. आपल्याला पाणी प्यायचं आहे त्या अर्ध्या तास किंवा 1 तास आधी बनवून ठेवा आणि त्यात तुम्ही दिवसभर पाणी टाकत दिवसभर पाणी हळूहळू स्किप करून पीत जा. पण ते पाणी संध्याकाळी फेकून टाका आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजं पाणी प्या. आता बघा ना, माझी रोज सकाळची किती धावपळ असते. मुलीचा डब्बा बनवायचा, स्वतःची तयारी करायची, अंघोळ करायची, माझ्यासाठी लस्सी बनवायची, कॉफी तयार करायची आणि एका बाजूला साचलेली भांडी लावायची. अशीच गडबड तुमच्या घरात देखील होते ना? पण या सगळ्या धावपळीत मी स्वतःसाठी थोडा वेळ काढते. माझा वर्कआउट, माझं खाणं आणि माझ्या तब्येतीची काळजी मी घेतच असते. म्हणून तुम्हाला एकच सांगते, दिवसभरात फक्त 30-60 मिनिटं स्वतःसाठी नक्की काढा. कारण घर, ऑफिस आणि कुटुंब सांभाळताना स्वतःची काळजी घेणं हेही सुद्धा एक आपली जबाबदारी आहे. आपण निरोगी असू तरच आपल्या माणसाची चांगली काळजी घेऊ शकतो. म्हणून आजपासून एक वचन द्या, दिवसातून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी राखून ठेवायचा. तुमचं शरीर आणि तुमचं आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे. अशा प्रकारे आज सकाळी 8:30 वाजता ट्रेनमध्येच माझा फ्रूटचा नाश्ता केला. त्यानंतर मी कॉफी घेतली. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे लिफ्टचा वापर न करता जिन्यांचा वापर केला. अशा छोट्या सवयी वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. ऑफिसला गेल्यानंतर मी सकाळी बनवलेले डिटॉक्स वॉटर, ज्यामध्ये काकडी, लिंबू आणि पुदिना घातला होता, तो दिवसभर थोडा करून पित राहिली. त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं आणि पाणी पिणंही सहज होतं. दुपारच्या वेळी मी सकाळी बनवलेली लस्सी प्यायला, तिच्यासोबत काकडी खाल्ली. सध्या काकडीची किंमत कमी आहे, त्यामुळे कमी खर्चात छान डिटॉक्स करता येतो. वजन कमी करण्यासाठी नेहमी महागडे पदार्थ लागतात असं अजिबात नाही. लस्सी पित असताना माझी एक मैत्रीण आली आणि मला म्हणाली, मी पण तुझ्या व्हिडिओमध्ये येऊ का? मी म्हटलं, अगं नक्की ये. अशा गप्पा मारत माझी लस्सी संपली. संध्याकाळी मी पुन्हा एक कॉफी घेतली, पण त्यात साखर अजिबात घातली नाही. साखरेऐवजी मी स्टेविया किंवा थोडासा गूळ तुम्ही वापरू शकता. मी फक्त गूळ वापरला. सकाळी देखील मी गूळच वापरला होता. घरी येताना ट्रेनमध्ये परत मी काकडी खाल्ली. आजचा डिटॉक्स डे असल्यामुळे दिवसभर मी प्रामुख्याने काकडी, फळ, लस्सी, भरपूर पाणी यावरच भर दिला. घरी आल्यावर दिवसाच्या शेवटी मी हळदीचं दूध पिऊन केला. फायनली आपला स्टक वेट कमी झालं का नाही? पण हे कुणी करायचं हे तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. पण कंटिन्यू आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही. जेव्हा वेट आपलं स्टक होतं त्यावेळीच ही प्रक्रिया करायची आहे, त्याशिवाय नाही. समजलं? अशा प्रकारे आपला व्हिडिओ आजचा आवडला का नाही नक्की कमेंट करा आणि उद्या पण भेटा. बाय बाय.